नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ही महादेवाची पिंड रेडी रांगोळीमध्ये कशी बनवायची आहे। तर चला बघूया हा पण आजचा व्हिडिओ। तर त्यासाठी मी एक प्रिंट घेतलेली आहे, ड्रॉ करून घेतलेली आहे डिझाइन। या डिझाइनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून आणा। आता एक OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉनची, ती मी अशा पद्धतीने चारी बाजूने त्याला चिटकवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। एका बाउलमध्ये मी फेविक्रिल ग्लू घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लू आहे हा। 50% फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी वापरायचं आहे आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी मिक्स करून झाल्यानंतर ब्रशने आपल्याला असं एका पार्टला ग्लू चिटकवून घ्यायचा आहे। ग्लू व्यवस्थित लागला पाहिजे, व्यवस्थित पसरला पाहिजे, मध्ये मध्ये जागा राहिली नाही पाहिजे। आणि मग त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रांगोळी चिकटून द्यायची आहे। एक दुसरी OHP शीट घ्यायची आणि ती अशा पद्धतीने रब करून घ्यायची आहे, म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती व्यवस्थित त्याला चिटकेल। आता बाकीच्या पार्ट्सना पण आपल्याला सेम पद्धतीने ग्लू लावून रांगोळी चिटकून घ्यायची आहे। गडबड करायची नाही आहे, व्यवस्थित ग्लू हा लागला पाहिजे सगळीकडे। अशा पद्धतीने आपण ग्लू लावून घेऊया। आता ब्लॅक कलरची रांगोळी घेतलेली आहे मी इथे आणि ती साइडून मी चिटकून घेते आणि मधल्या साइडला मी कलर तयार करून घेणार आहे। व्हाईटमध्ये ब्लॅक कलर मिक्स करून ग्रे कलर द्यायचा आहे मध्ये शेडिंगला, अशा पद्धतीने। ॲक्च्युली व्हाईटमध्ये ब्लॅक आणि ब्लू पण मिक्स करायचा आहे, मी चुकून इथे ग्रे कलरची रांगोळी दिलेली आहे। पुढच्या शेडिंगमध्ये आपण ब्लू कलर पण मिक्स करणार आहोत। इथे बघा मी व्हाईटमध्ये थोडंसं ब्लॅक आणि ब्लू पण मिक्स करून घेणार आहे आणि मग बाकीच्या पार्ट्सना मी शेडिंग करताना ही रांगोळी चिटकून देणार आहे। अशा पद्धतीने शेडिंगसाठी आपल्याला ग्रे कलरमध्ये ब्लू कलर मिक्स असलेली रांगोळीचा वापर करायचा आहे। मधल्या साईडला ब्लॅक कलरची रांगोळी मी चिटकून घेणार आहे आणि बाजूला मी ग्रे कलरची रांगोळी चिटकून देणार आहे, म्हणजे हायलाइट असल्यासारखं दिसेल। शेडिंगमध्ये द्यायचं आहे आपल्याला रांगोळी अशा पद्धतीने। सगळ्या पार्ट्सना आपल्याला व्यवस्थित ग्लू लावून रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। हा आपला फर्स्ट लेयर आहे, त्यामुळे फर्स्ट लेअरमध्ये रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही, सेकंड लेयर आणि थर्ड लेअरमध्ये ती व्यवस्थित उठून दिसते। सेकंड लेयर पण आपल्याला रांगोळीचाच करायचा आहे आणि जो थर्ड लेयर आपण करणार आहे तो ॲक्रेलिक कलरनी ब्रशनी आपल्याला त्याच्यावरती थोडंसं फिनिशिंग द्यायचं आहे। मी जसे स्टेप्स करते तसे जर तुम्ही फॉलो केले तर तुमची रांगोळी व्यवस्थित होईल, ती निघणार नाही अजिबात। थोडीफार निघाली तरी चालते, थोडीफार म्हणजे एकदम कणी निघते तशी रांगोळी निघाली तर चालते, पण जास्त जर निघत असेल तर तुम्ही ग्लू आणि पाण्याचा रेशो हा चुकीचा घेतला असेल, त्यामुळे ती तुमची रांगोळी निघत असेल। मला कमेंट्स येतात खूप जणांचे की पापुद्रे निघतात म्हणून, पण पापुद्रे निघत असतील तर तुम्ही काहीतरी रेशो चुकीचा घेत असणार आहे, त्यामुळे तुमची रांगोळी निघत असणार आहे। पण असं काही होत नाही, तुम्ही मी जसं सांगेल तसे स्टेप्स जर फॉलो केले तर ती रांगोळी निघणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला बाकी सगळ्या डिझाईनला ग्लू लावून रांगोळी चिटकून घेऊया।
इथं तुम्ही बघू शकता हा आपला फर्स्ट लेअर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे, 2 तास तरी याला सुकायला ठेवायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता रांगोळी आपली पूर्ण सुकलेली आहे। सुकल्यानंतर आपल्याला परत याच्यावरती सेकंड लेअर ग्लूचाच द्यायचा आहे। सेम रेशो वापरायचा आहे, 50% पाणी आणि 50% ग्लू। आणि मग परत त्याच्यावरती आपल्याला रांगोळी चिकटून घ्यायची आहे। या लेअरमध्ये आपली जी रांगोळी आहे ती एकदम जाड उठून दिसणार आहे। फर्स्ट लेअरमध्ये थोडी पातळ दिसते रांगोळी, पातळ लेअर दिसतो रांगोळीचा, पण सेकंड लेअरमध्ये ती अगदी व्यवस्थित जाड थिकनेस त्याचा वाढलेला असतो। म्हणून आपल्याला सेकंड लेअर पण कंप्लीट करायचं आहे। फर्स्ट लेअरमध्ये जसं आपण रांगोळीमध्ये शेडिंग केली होती तसंच आपल्याला इथेही शेडिंगमध्ये रांगोळी चिटकून घ्यायची आहे। ग्लू लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सेकंड लेअरमध्ये की जास्त आपल्याला ग्लू लावताना ब्रश घासायचा नाही आहे, अलगद ब्रश आपल्याला फिरवायचा आहे। जर खूप घासली तर आधीची जी तुमची रांगोळी आहे ती निघून जाईल। सो एकदम हळूवारपणे आपल्याला ब्रश फिरवायचा आहे रांगोळीवरून आणि मग आपल्याला शेडिंग करायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण पिंडीला आपण शेडिंग करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला थर्ड लेअर करायचा आहे ॲक्रेलिक कलरचा।
इथे बघू शकता आपला सेकंड लेअर पण कंप्लीट झालेला आहे। आता परत आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे, 2 तास तरी सुकायला ठेवायचं आहे आणि मग थर्ड लेअर चालू करायचं आहे। तर इथं आपला रांगोळी सुकलेली आहे। इथे मी व्हाईट कलरच्या ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे आणि 0 नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि जिथं जिथं आपण शेडिंग केली होती तिथं आपल्याला व्हाईट कलरने थोडं पाणी मिक्स करून असं शेडिंग करून घ्यायचं आहे। जास्त डार्क करायचं नाही आहे, फक्त जरासं लाईट दिसण्यासाठी आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे। मधल्या डिझाईनला पण आपण व्हाईट कलरने ड्रॉ करून घेऊया ब्रशने अशा पद्धतीने। डमरूला आणि त्रिशूलला आपण ब्लॅक आणि बॉर्डर करून घेऊया ब्लॅक कलरने अशा पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता रांगोळी आपली खूप छान दिसत आहे, अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। OHP शीट आणि प्रिंट आपण वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि कात्रीने आपल्याला ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आपली रांगोळी तयार आहे। तर तुम्हाला ही माझी रांगोळी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये कळून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।